जालन्यामध्ये देखील महायुतीचा घोळ अजूनही कायम आहे। युतीचा चेंडू हा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कोर्टात टाकण्यात आलाय। त्यामुळे आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे। जालना महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा घोळ अजूनही कायम दिसतोय। 6 बैठका झाल्या, मात्र 6 बैठकांच्या नंतर महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही ठरलेला नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे परवानगीसाठी हा फॉर्म्युला पाठवण्यात आलेला आहे। आज संध्याकाळपर्यंत हा निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान आज पुन्हा एकदा महायुतीची बैठक होणार आहे। जागा वाटपाची घासाघीस अजूनही सुरू आहे। लोणीकर साहेब माननीय दानवे साहेब यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा आहे। शेवटी हे कार्यकर्त्याचा विषय आणि जसं भाऊने सांगितल्याप्रमाणे लोणीकर साहेबांनी की आता हे सर्व अंतिम टप्प्याच्या पुढे गेलेले आहे आणि फक्त आता मान्यता बनवून घ्यायची बाकी आहे। श्रेष्ठी मान्यता देईल, आमची श्रेष्ठी त्यांची श्रेष्ठी मान्यता देईल। आम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला गुड न्यूज देऊन टाकू। निवडणूक महायुती म्हणून आम्हाला लढायचं असं ठरलं। महापौर कोण असेल, उपमहापौर कोण असेल, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन कोण असेल, तर या संदर्भातले फॉर्म्युले तयार करून दोन्ही पक्षाच्या सह्या करून माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथराव शिंदे यांना आम्ही फॉर्म्युला पाठवलेला आहे आणि जवळपास 99% युती झालेली आहे। वरिष्ठ पातळीवरून आता मान्यता आली की भाजप शिवसेनेची युती आहे। बघूयात पुढची बातमी। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत